एक गाणं कसं बनतं, म्हणजे काय प्रोसेस असते पूर्ण? फार सुंदर प्रश्न आहे गाणं बनायचं म्हणजे सरळ सरळ जर ऑथेंटिक वे तुला सांगितलं तर पहिले शब्द एक एक कोणीही कल्पना कवीच्या मनात येते आणि तो शब्द लिहितो. आणि शब्द लिहिल्यानंतर ते कंपोजरकडे जातं, संगीतकाराकडे जातं. संगीतकार त्या शब्दांवर एक काहीतरी चाल बसवतो. चाल बसवली की मग तिसरा टप्पा येतो त्याला म्युझिक देण्याचा. मग इथे तिसरा माणूस इंट्रोड्यूस होतो, त्याला म्युझिक अरेंजर म्हणतात. तो त्या कंपोजिशनला, त्या चालीला, इथे ही फ्लूट असेल, इथे तबला असा असा वाजेल, इथे सितार असेल किंवा अजून म्युझिक काही असेल, त्याला इंडियन रिदम द्यायचा की वेस्टर्न रिदम द्यायचा, हे सगळं म्युझिक अरेंजर ठरवतो. तर हे टप्प्याटप्प्याने होतं. कवीनंतर संगीतकार, संगीतकारानंतर म्युझिक अरेंजर, त्याला संगीत संयोजक म्हणतो. आणि मग ते ठरवून स्टुडिओत जातात. स्टुडिओत रेकॉर्डिस्टच्या हाताखाली ते सगळं तयार होतं आणि सर ते शेवटी सिंगर येतो. तो सिंगर गातो म्युझिक कंपोजरच्या सांगितल्यानुसार की अशी ही चाल आहे, ही तुम्हाला गायची आहे, आणि तो म्युझिकचं स्ट्रक्चर बनलेलं असतं आणि ते गाणं बनतं. आणि परत मग शेवटी साऊंड रेकॉर्डिस्टचा भाग असतो. हे सगळं रेकॉर्ड केलं की साऊंड रेकॉर्डिस्ट त्याला फिनिश करतो. म्हणजे हे किती प्रमाणात पाहतं, ते किती प्रमाणात पाहिजे आणि त्याला साऊंड किती सुंदर देता येईल. म्हणजे तुम्ही रॉ ऐकलं तर तुम्ही ऐकूच शकणार नाही गाणं. रेकॉर्डिस्टची कमाल असते त्याच्यात थोडंसं इफेक्ट द्यायचा, त्याला चांगलं करायचं, फ्लूटचे काही भाग ठेवायचे की नाही ठेवायचे, सगळं वाजलेलं खूप असतं, ते एडिट पण करायचं असतं. ते सगळं करून एक सुंदर गाणं तयार करायचं काम ते शेवटी रेकॉर्डिस्ट होत असतं.